मन उधाण बागडतं. भूतकाळात तर कधी भविष्यात अडकतं. किती सांगायचो, किती समजवायचं, मनातलं सारं कुठं बरं सोपवायचं? कोणी नाही मला ना कोणाचा आधार. किती तो एकांत, खायला उठतोय आज. तक्रारींचा घोळखा सतत रेंगाळतो. का आणि कशाला सारखं तेच? आता जरा सोडूया, जरा घडूया. स्वतःसोबत स्वतःवर काम करत एकांताचं सार्थक करूया. मी माझं माझ्यासाठीच सारं आहे, तरीही थोडं आणखी साठवूया. मनाला आता वळण लावूया. प्रेम, आदर, काळजी स्वतःसाठीही करूया. सोबतीला असो वा नसो कोणी, आपण मात्र चालत राहूया. आपण मात्र चालत राहूया. सतत पुढे जात राहण्याच्या संधी खूप कमी येतात. असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात, की सतत मला पुढे जात राहायचंय, सतत मला स्वतःला घडवायचंय आणि त्यासाठी मला जास्तीत जास्त संधी मिळत आहेत. त्या संधींचं मी सोनं करत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आत ना काहीतरी सामावलेलं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात खूप काही अशा घटना घडलेल्या असतात किंवा घडत असतात, की ज्याचा परिणाम आपल्या जगण्यावरती होत असतो. पण ते जरासं थोड्या वेळापुरतं बाजूला ठेवून, त्यातून थोडासा ब्रेक घेऊन आपण आपल्यासाठी काहीतरी करूयात. त्रास होतोय, कोणीतरी काहीतरी म्हणतंय, भांडणं होतायत, सगळं होतंय. माझ्यासोबतही होतं, तुमच्यासोबतही होतंय. ते जरासं बाजूला सरकवूयात आणि एक छोटा पॉज घेऊयात, साधारण 1 तासाभराचा आणि तिथे स्वतःवरती काम करूयात.